Dad? Yes? Yes. ओम नमः शिवाय. येस. सर्वांना गुड मॉर्निंग, गुड डे. आणि एकदम मस्तपैकी चालायचं आहे. आज किमान 25 होतील असं माझी खात्री आहे. ओके. कुठे आगे कुछ कुठे करायची आपल्याला? नांदेड. सर्वांना ऑल द बेस्ट. सर्वांना ऑल द बेस्ट. गुड मॉर्निंग, गुड डे. छानपैकी आज चालायचं आहे नांदेडकडे. आगे कुछ करायची आहे. मस्त. ओम नमः शिवाय. वाह. सकाळी ओम नमः शिवाय, दुपारी ओम नमः शिवाय, रात्री पण ओम नमः शिवाय. या चला निघूया. काहीतरी वाईट झालं. पासून काय कशामुळे काय वगैरे काय बघत नाही. आपलं फक्त बघितलं झाडताना गाडी अशी पडली आणि सगळे मेंढरे वगैरे हो की नाही. त्याला कितपत मार लागलाय वगैरे काही कळत नाही. हो की नाही.
अरे दर्शन, 2 दिवसापूर्वी 25 तारीख जानेवारीला माझी मिसेस आली. येताना वॉलेट घेऊन आली, कारण माझं अगोदरचं वॉलेट एकदम खराब झालेलं आहे, कामातून गेल्यासारखं होतं ते वॉलेट आहे ना, त्याचा प्रवास ऑस्ट्रेलियातून झालेला आहे. माझ्या मुलीने दिलेला तो वॉलेट आहे आणि आता तो एकदम कामाला आलेला आहे, एकदम छान सुरेख. म्हणजे मला त्याला काही त्रासच नाही. मला जे वाटत होतं की ते जर खांद्यावर ठेवलं, खांद्यामध्ये घातलं तर मला त्रास होईल, पण तसं नाही, ते एकदम छान. त्यामुळे मी एन्जॉय करतोय आणि मला मेन कम्फर्टेबल आहे, हो की नाही. त्यामध्ये बरेच मोबाईलही राहतो, माझे पॉम्पलेट राहतात आणि अजूनही बरेच काही राहू शकतं. त्यामुळे मी एन्जॉय करतोय. हा रस्ता पण छान आहे, हो की नाही. अधून मधून कामं चालू असतात रस्त्याची, त्याला काही इलाज नसतो, त्याचा सामना करावाच लागतो. छान झालं. अरे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आज सकाळी ना मोठा अपघात झाला. ते ट्रक उलटा झाला. आला कशात. आणि त्या विशेष म्हणजे वाईट म्हणजे असं की ते मेंढ्या होत्या त्यामध्ये, हो की नाही. ते ड्रायव्हर पण बचावला, ते अजून 3-4 त्याचे साथीदार होते तेही बचावले, पण काही मेंढ्या मात्र गेल्या असं दिसतंय. त्यामध्ये आम्ही जे बघितलं, मागून एकदम धाडकन आवाज झाला आणि मग मागे बघितलं तर तो त्या साईडला गेला म्हणून बरं, नाहीतर ते आमच्यावरच आलं असतं कदाचित. एनिवे आम्ही ताबडतोब कामाला लागलो. विशेष म्हणजे दर्शन नाही, ताबडतोब त्या मेंढ्यांवर फळ्या पडल्या त्या, आणि त्यामुळे त्यांना बाहेर काढणं महत्वाचं होतं. पण ते लगेच कामाला लागला. याविषयी मला छान वाटतं. चांगलं काम केलं तर नाही. येस, व्हेरी गुड, ही इज अ गुड बॉय. आणि आता आमचं चालणं झालेलं आहे, बऱ्यापैकी होईल आणि नांदेडकडे वाटचाल जोरात आहे. होईल, मला खात्री आहे, ओके नाही. 3 दिवसामध्ये आरामात नांदेड पार करू. ठीक आहे, ओके. काम करतोय मस्तपैकी. चालणे छान झालेलं आहे. बस आता जेवण करणार, थोडस झोपणार आणि 3:30ला चालायला सुरुवात करणार. ओके. आता आमच्या गाडीचा टायर फुटलाय. हा निकलाय मैंने. आराम है. आज पहाटेस 5:45 वाजता वासंबा या ठिकाणाहून चालायला सुरुवात केली. चालणं
छान चाललं होतं आणि बरोबर अचानक आम्ही दोघं जण चालत असताना मागून धडामकन आवाज आला. बघतो तर काय, एक ट्रक उलटलेला बघितला. त्यामध्ये शेळ्या मेंढ्या होत्या. त्या अगोदर आम्ही मेन म्हणजे त्या ठिकाणी क्षणात तिथे पोहोचलो. त्यामध्ये विशेष म्हणजे दर्शनने स्वतःहून सगळ्या गोष्टी त्या मेंढ्यांवर लाकडं फळ्या पडल्या होत्या त्या बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि काम सुरू केलं. हे मला सगळ्यात जास्त भावलं. कारण काय, हल्ली काय माहिती का, काही चाललं असलं की मोबाईल आणि ते व्हिडिओ काढायचा त्या लोकांचा प्रयत्न असतो. पण कुठे काही विशेष काम करायचं असेल तेव्हा व्हिडिओ नाही, अगोदर ते काम करा. जे काय असेल ते, काही अपघात झाला असेल किंवा काही अडचणीत असेल कोणी, तर तेव्हा या गोष्टी महत्वाच्या आहेत. ते मला छान बरं वाटलं. नंतर आम्ही पुन्हा चालत राहिलो. आणि आज वाईट म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या व्हॅनिटी व्हॅनचं टायर फाटलं. म्हणजे आज बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याबरोबर चालणं पण झालं. आणि आत्ताचा मुक्काम आमचा मोरवाडी नांदेडच्या मार्गावर आहे. 559 किलोमीटरवर नांदेड आहे. आणि आपलं मस्तपैकी चालणंही झालंय. किमान 26 किलोमीटर झालंय आज चालणं, विशेष म्हणजे. आणि नांदेड आता फक्त 59 किलोमीटरवर आहे. आणि रात्रीचं जेवणही झालं आणि आता मस्त निवांत झोपणार आणि पुन्हा सकाळी पहाटेस नांदेडकडे वाटचाल करणार. सर्वांना शुभरात्री.